हॅलो. तुम्हाला इथे हा एक पेज दिसत असेल. हा पेज म्हणजे लक्ष्मीकांतचा जो पंचायत राजचा चॅप्टर आहे त्या पूर्ण चॅप्टरचा एका पेजच्या नोट्स आहे. एका पेजमध्ये सगळं बसवलेलं आहे. आणि आतापर्यंत जेवढे पण लक्ष्मीकांतच्या पंचायत राज चॅप्टरवरून जेवढे प्रश्न आले त्यापैकी एकही याच्या बाहेरचा नाही. ऍटलीस्ट मी तरी बघितलं नाही याच्या बाहेर प्रश्न आलेला. आणि म्हणजे काय, मोर दॅन 90% प्रश्न जे जे पंचायत राजचे आहे तर ह्या एवढ्या पेजवरून आलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक डायग्राम दिसत असेल. आता तुम्ही रीड्स करता. आता रीड्स करताना म्हणजे बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. आता त्यासाठी मी एक ट्रिक बनवलेली आहे. हम से क्यू रिट्स हटाया. ठीक आहे. आता हमपर याचे याचे म्हणजे काय, हिबस कार्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, सर्शिओररी आणि क्यू वॉरंटो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रायव्हेट आहे, त्यानंतर ज्युडिशियरी आहे आणि गव्हर्नमेंट, तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण हे रिट्स लावू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. आता हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून हा एक टेबल बनवला आहे. आणि हे थोडे काही न्यूएन्सेस आहे. तर हे सगळे आता हे जर तुम्ही फक्त 4-5 जरी करून ठेवले तर तुमच्या लक्षात राहून जाईल. कोणता पण प्रश्न आला हिबस कार्पसवर किंवा क्यू वॉरंटवर कशावर पण आला तर तुम्ही इझिली सोडवू शकता ह्या टेबलवर. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला इथे डायग्राम आहे बघा. आता ही डायग्राम जे पूर्ण आपलं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे, पूर्ण आपल्या कॉन्स्टिट्यूशनची हिस्ट्री आहे की आपलं पूर्ण कॉन्स्टिट्यूशन कसं डेव्हलप झालं, तर ते पूर्णच्या पूर्ण ह्या एका डायग्राम जर तुम्हाला समजली ही एक डायग्राम तर पूर्णच्या पूर्ण तुमच्या लक्षात राहू शकतं. ठीक आहे. म्हणजे काही पण प्रश्न आला तर तुम्ही इझिली तुमच्या कन्सेप्च्युअल बिल्डिंग जे काय तुमचं कन्सेप्च्युअल बिल्डिंग झालेलं आहे तर त्याच्यावरून तुम्ही इझिली सोडवू शकता. म्हणजे काय, हे कॉन्स्टिट्यूशन आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे ते आता फेडरल आहे किंवा आपली जी पॉलिटी आहे फेडरल. फेडरल म्हणण्यापेक्षा आपण कॉसी फेडरल म्हणू शकतो त्याला. तर ते कॉसी फेडरलिझम आता आपल्याकडे आहे. तर ते आतापर्यंत डेव्हलप कसं झालेलं आहे तर त्याचं मूळ आपल्याला 1773 मध्ये दिसेल. तर तेव्हा म्हणजे सेंट्रलायझेशन करायला सुरुवात केली आपल्या इंग्रजांनी. ठीक आहे. आपले इंग्रज म्हणजे ते आपले नव्हतेच कधी, तर त्यांनी सेंट्रलायझेशन करायला सुरुवात केली आणि सेंट्रलायझेशन पूर्ण झालं 1833 ला. ठीक आहे. तर त्यावेळेस सेंट्रलायझेशन पूर्ण झालं. पूर्ण जी पॉवर होती ती जे सेंटरमध्ये होती किंवा युनियनमध्ये होती, तर ती सेंटरची पॉवर हळूहळू इथे काय म्हणतात ब्रॉड कशी होत गेली की किंवा फेडरलिझमकडे कसं वळत गेलो किंवा डिसेंट्रलाइज कशी झाली, तर ती पूर्ण स्टोरी जर तुम्हाला कळाली तर ते तुम्हाला पूर्ण हिस्टोरिकल बॅकग्राऊंड कळतं. आणि तुम्हाला काही प्रश्न आला तर तो ह्या एक एवढ्या अंडरस्टँडिंग होऊन आणखी म्हणजे थोडं जास्त आहे म्हणा याच्यात पण, तर तेवढं जरी कळालं तरी तुम्हाला इझिली प्रश्न सुटू शकतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुमच्याकडून माझ्या अपेक्षा काय आहेत की लक्ष्मीकांत मधून एकही म्हणजे प्रश्न कोणताही येऊ दे, लक्ष्मीकांत मध्ये असला तर तो तुमचा सुटायला नको. ठीक आहे. आता बरेचदे 15 प्रश्न येतात. आता 15 पैकी 13-14 तुमचे प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे. कारण की काय की एखादी प्रश्न असतो तो वेगळ्या सोर्सेस मधून असतो किंवा करंट अफेअर बेस्ड असतो किंवा कधी कधी काही कठीण पण काढतात एकदम कायचे काही. ठीक आहे. तर पण तरी पण तुमचे 13-14 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. जर 15 प्रश्न असतील तर 10 असतील तर 8-9 तरी प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे. ठीक आहे. तर हे तुमच्याकडून माझी अपेक्षा आहे. आता तुमचे प्रॉब्लेम्स काय नेमके बघा. लक्ष्मीकांत खूपदा वाचता पण तुमचे तरी प्रश्न चुकतात किंवा कुठूनही करता तुमचे प्रश्न बरेचदा चुकत असतात. आता ह्यासाठी वेगवेगळे कारण असू शकतात की तुमची बरोबर अंडरस्टँडिंग बसलेली नाहीये किंवा तुमचे रिव्हिजन बरोबर नाहीत किंवा वेगळे आणखी काही कारण असू शकतात, जास्त वेळ रिडिंग झालेली नाहीये, तर ते एक कारण असू शकतं. त्यानंतर टेक्निकल शब्द समजायला जड जातात. आता तुम्हाला मगाशी फेडरलिझम सांगितलं. आता जे बरेचसे पोर आहेत ते मराठी मीडियम मधून आले किंवा सेमी इंग्लिश मधून आले तर त्यांच्यासाठी पॉलिटीचे जे पहिल्यांदा वाचता नाही ते बऱ्याच जड जातं. आता मी पण मराठी मीडियम मधून आलेलो आहे, तर मी जेव्हा पहिल्यांदा जेव्हा इंग्लिश मधून पॉलिटी वाचायला घेतली तर मी तिथे बऱ्याचदा जे काही शब्द आहेत ते लिहून ठेवत होतो. आता मला असं वाटतं की काय फालतू लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे ते टेक्निकल शब्द आहेत तर ते आता जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला खूप कठीण जातील. पण हळूहळू जर तुम्ही ते प्रॉपर करत गेले किंवा तुम्ही गुगल करून ते प्रॉपर लिहित गेले तिथं की त्या शब्दाचा अर्थ काय, तुम्हाला ते कळून जातील. ठीक आहे. तर ते टेक्निकल शब्द तुम्हाला समजायला जड जातात ते तुम्ही गुगलवरून किंवा कुठूनही करू शकता. तुमचा नुसताच रट्टा असतो, समजून घेतच नाही. ठीक आहे. तुम्हाला वाटतं की रट्टा मारला होऊन जातं, पण नाहीये. जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न बऱ्याचदा बरोबर येत नाही. ठीक आहे. बऱ्याचदा तुम्ही रट्टा मारता, कन्फ्युजन होतं पण चुकतं. ठीक आहे. त्यानंतर 2-3 तासात संपूर्ण पॉलिटी वाचायच्या नोट्स नाहीत. आता ही जी नोट आहे एका पेजची, तर अशा तुमचं पूर्ण पॉलिटिकल नोट्स असल्या तर त्या पॉलिटिकल नोट्स तुम्ही 2-3 तासात वाचू शकले पाहिजे, अशा नोट्स असल्या पाहिजे. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही शेवटी रिव्हिजन करू शकणार नाही आणि तुमचे बऱ्याचदा प्रश्न चुकायचे चान्सेस पण असतील. नंतर तुम्ही टेस्ट बऱ्याचदा सोडवत नाही, म्हणजे एमसीक्यू सोडवत नाही किंवा वेगवेगळ्या टेस्ट सिरीजला सोडवत नाही किंवा काही पण जोपर्यंत तुम्ही पीआयक्यू सोडवत नाही की अशा ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सोडवत नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न चुकणारच आहेत. त्यानंतर तुमची रिव्हिजन नाहीये. तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर आता हे जे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यासाठी मी एक सोल्युशन काढलेलं आहे. काय, एक फ्री इनिशिएटिव्ह आहे माझं आणि एक कोर्स घेतलेला आहे. आता फ्री इनिशिएटिव्ह मध्ये तुम्हाला हे जे काही मिळेल ते तुम्हाला सांगतो आधी. पण आता हे जे कोर्स असणार आहे हा कोणासाठी आहे ते तुम्हाला आधी सांगतो. हे जे नवीन पोर आहेत
की जे पहिल्या वर्ष आहे किंवा दुसरं वर्ष आहे पॉलिटी वाचायचं, त्यांसाठी पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे काय काय जे जुने आहेत, ज्यांना 3-4 वर्ष झाले आहेत पण स्टील अजून त्यांची अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेली नाही आहे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, किंवा ज्यांचे म्हणजे हे प्रश्न वगैरे चुकतात किंवा हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी पण आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की ज्यांची अंडरस्टँडिंग वगैरे आहे, त्यांचे प्रश्न पण बऱ्यापैकी बरोबर येतात पण त्यांना अजून रिवाइज करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा फ्री इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. ज्यांची अंडरस्टँडिंग आहे आणि ज्यांचे बऱ्याचदा पॉलिटी वाचून झाले आहे त्यांच्यासाठी फ्री इनिशिएटिव्ह आहे काय की जे आपण युट्यूबवर फ्री रिव्हिजन सिरीज घेतोय, तर ती त्यांच्यासाठी सफिशियंट असेल. आणि तिथे पीवायक्यू डिस्कशन पण घेईल जे युट्यूबवर आहे, आणि शॉर्ट नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाते. ठीक आहे. त्यानंतर आता ह्या कोर्समध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला ते सांगतो. ह्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग प्रॉपर तुमची डेव्हलप करून देईल, पूर्ण कन्सेप्च्युअल बिल्डिंग आणि एक्सप्लेनेशन देईल. त्यानंतर नोट्स म्हणजे ह्या पूर्ण एक्झाम ओरिएंटेड असतील, ज्या फालतूच्या इकडचे तिकडचे जे काही विचारत नाही तर ते सगळं मी काढलेलं आहे. त्यानंतर 1 पेज समरीज असतील हे यासारख्या. ठीक आहे. ह्या सगळ्या तुम्हाला प्रोव्हाइड करेल. आणि हा हे बघा तुम्हाला नोट्स कशा काढल्या ते दाखवून देतो. हे बघा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे, ह्याचे मी प्रॉपर म्हणजे थोड्या लॉंग फॉर्मॅट मधल्या नोट्स आहेत, ह्या 3-4 पेजेस मध्ये आहेत. पण ह्याच्यामध्ये बघा इथे डायग्राम्स वगैरे पण दिलेले आहे, पण मी 1 पेजच्या पण ज्या रिव्हिजन नोट्स आहेत तर त्या पण इथे टाकून दिलेल्या आहे. ठीक आहे. तुमचं हे पूर्ण 1 पेज रिव्हिजन केलं तर तुमचं होऊन जाईल. आता लक्ष्मीकांत मध्ये 10 पेज मध्ये दिलंय, हे 1 पेज मध्ये तुमचं होऊन जातं. आणि ही डायग्राम तुम्हाला सांगितली होती तर ही तुम्हाला समजून जाईलच. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय आहे, कुठे गेलं, टेस्ट. हा आता टेस्ट पण घेणार, टॉपिक वाईज असणार आहे. प्रत्येक टॉपिक झाला की त्याच्यानंतर म्हणजे ते टॉपिक केवढा आहे आणि त्याच्यावर पीवायक्यूज किती आलेले आहे, तर त्या टॉपिक वाईज पूर्ण प्रश्न घेणार आहेत. आणि ते फक्त एमपीएससी युपीएससी नसणार आहे, तर जे बाकीच्या पण एक्झाम्स आहेत तर त्याच्यातले पण पीवायक्यूज मी घेणार आहे. म्हणजे एमपीपीएससी असो किंवा इतर कोणत्या पण एक्झाम्स असो, तर त्याच्यातले टॉपिक वाईज मी टाकणार आहे. त्याच्यानंतर हे पीवायक्यू बेस्ड पण टेस्ट असतील. ठीक आहे. तर हे असला आपला कोर्स असणार आहे. आणि जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर त्याचं पूर्ण डिटेल, आणखी याच्यापेक्षा जे डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. आणि एक हे जे टेलिग्राम आहे जीएस साठीचं, मी एक वेगळं टेलिग्राम ग्रुप बनवत आहे, तर ते पण तुम्हाला आपल्या जे आताचं जे मेन आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर त्याच्यावर त्याचे डिटेल्स टाकून देईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला डायरेक्टली इथून बाय करायचं आहे तर मी तुम्हाला आता जे कमेंट सेक्शन आहे तिथे तुम्हाला लिंक टाकून देईल, किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकून देईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हा कोर्स ऑफिशियली लॉन्च केलेला आहे. चलो फिर.